काढली आमची गाडी सोबत फेमस जोडी अंगातली टिकुजीनी वाडी. 3 फुटापेक्षा कमी उंचीच्या लोकांना मोफत प्रवेश असल्यानं वृंदा आनंदली. माझे उंची कमी दाखवण्याचे प्रयत्न फोल गेले. माझी बौद्धिक उंची 32 मिलीमीटर असल्याचं सांगताच मी 32 टाकतो हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मला घरचा रस्ता दाखवण्याऐवजी तिकीट घरचा रस्ता दाखवला. केवळ 999 तिकीट असल्यानं आम्ही हर्षोल्लासित झालो. एकटीनं कोल्ड कॉफी घेऊन मोनिका झाली फुटीर. मग आम्ही गाठलं प्रेम कुटीर. टिकुजीनं वाडीमध्ये फिरून जाडी कमी होण्याच्या दोषावर मी डोशाचा इलाज केला. मोनिका वृंदाला मुरमुरांव्यतिरिक्त हातात काहीही खाऊ दिला तरी तो मलाच भरवायचा असं गुप्त प्रशिक्षण खुलेआम देत होती. पण मी तिला हाताने कसं खावं हे शिकवलं. मग आम्ही राईड्स कडे वळालो. पहिली राईड काय म्हटल्यावर मोनिका म्हणाली आकाश पाळणा. मी म्हटलं आधीच 2 मांजरी पाळतोय, आकाशला नाही पाळू शकत. या फालतू विनोदावर तिनं मला तडक धडक गाडीमध्ये बसवलं. पण टिकुजीनी वाडीचे रस्ते गुळगुळीत असल्याने मी तिथून सुखरूप बाहेर पडलो. ती म्हणाली झुकू झुकू अगिन गाडी. मी म्हणालो धुरांची रेषा हवेत सोडी. मोनिका वृंदाला घेऊन कपात बसली तरी मनोरंजनात कोणतीही कपात नको म्हणून मी पुढची राईड घेतली. टिकुजीनी वाडी हे एक सुंदर जग आहे आणि जगात पाणी असतंच. म्हणूनच इथल्या जलोद्यान उर्फ वॉटर पार्क मधल्या निसरड्या घसरगुंडीवर मी सरड्यासारखा रंग बदलला. इथं मला उबर करायच्या ऐवजी यांनी मला ओला केला. टिकुजी नी वाडी असल्यामुळे लहान मुलांच्या नी पर्यंतच पाणी येईल असा सुद्धा एक जलाशय इथे आहे. पाऊस नृत्य उर्फ रेन डान्स विभागातल्या विविध फवारण्यांमुळे बहार येते. तरंग तलाव अर्थात वेव्ह पूल मध्ये लोक आनंदाच्या लाटेवर स्वार होत होती. त्याबद्दल वृंदाने इथल्या पाण्याला शाबासकी दिली. पाण्यात माणसं असल्यानं मत्स्य शेती बाहेर होत होती. इस्रायलला मिळणारं 70 रुपयाचं रामबाण औषध टिकुजीनी वाडीमध्ये उपलब्ध आहे आणि कोणतीही बनवाबनवी न करता हे कागदी पेल्यात काठोकाठ भरून मिळतं. बरेच खेळून झाल्यावर मरस खाणं कंपल्सरी असतं. पावभाजी क्या भाव पाजी हा विनोद ऐकून आता घरी जाजी असं पांडा तोंडावर म्हणा.